नमस्कार. या स्टडी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे. हे फक्त परीक्षा पास करण्यासाठी नाहीये, तर जोखमीवर प्रभुत्व मिळवून ग्राहकांचा विश्वास कसा सांभाळायचा हे समजून घेण्यासाठी आहे. आणि हीच तर एका सल्लागाराची खरी जबाबदारी असते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. खरी परीक्षा कोणतेही सर्टिफिकेट मिळवण्याची नाहीये. खरी परीक्षा आहे ती ग्राहकाचा विश्वास सांभाळण्याची. आणि या संकल्पना समजून घेणं हाच तुमचा यशस्वी करिअरचा पाया आहे. चला तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण 5 बाह्य धोके समजून घेऊया. मग पोझिशनिंग विरुद्ध डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय ते बघू. त्यानंतर गुंतवणुकीतला मानसिक खेळ कसा जिंकायचा हे शिकू. आणि हो, शेवटी तुमच्यासाठी एक अंतिम प्रश्नही असेल. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. इथे आपण त्या बाह्य धोक्यांबद्दल बोलणार आहोत जे बाजारात नेहमीच असतात. एक चांगला सल्लागार होण्यासाठी हे धोके ओळखणं खूप खूप महत्त्वाचं आहे. पहिला धोका चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन. हा आहे ना एक छुपा शत्रू आहे. म्हणजे काय तर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे काळानुसार आपल्या पैशाची खरेदी करण्याची ताकद कमी होत जाते आणि याचा थेट परिणाम आपल्या दीर्घकालीन गुंतवणूक ध्येयांवर होतो. आता हे आकडे बघा. फक्त 8% वार्षिक चलनवाढ किती मोठा फरक पाडू शकते हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. आजचे 10,000 रुपये 30 वर्षांनी 1 लाखापेक्षा जास्त किमतीचे होतील. याच अदृश्य धोक्यापासून आपल्याला आपल्या ग्राहकांना वाचवायचं आहे. आणि म्हणूनच वास्तविक परतावा दर म्हणजे रिअल रेट ऑफ रिटर्न ही संकल्पना इतकी महत्त्वाची आहे. हा तो परतावा आहे जो चलनवाढीचा परिणाम वजा केल्यावर आपल्या हातात उरतो. खरी संपत्ती वाढवण्यासाठी फक्त याच परताव्याला महत्त्व आहे. बाकी सगळं आकड्यांचा खेळ आहे. चला एक छोटासा प्रश्न. समजा एका ग्राहकाला त्याच्या मुदत ठेवीवर म्हणजेच FDवर 60% व्याज मिळतंय आणि त्यावर्षी चलनवाढ आहे 8%. तर मग त्याचा खरा परतावा किती झाला विचार करा. उत्तर आहे -1%. हो, बरोबर ऐकलत. त्याचे पैसे वाढत नाहीयेत, उलट कमी होत आहेत. बरं, पुढचा धोका आहे तरलता जोखीम किंवा ज्याला आपण लिक्विडिटी रिस्क म्हणतो. म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखादी गुंतवणूक गरजेच्या वेळी मोठं नुकसान सोसल्याशिवाय पटकन विकून रोखीत रूपांतरित करता येत नाही. उदाहरणार्थ जमीन किंवा एखादं घर किंवा मग अशा FD ज्या वेळेआधी मोडल्यास दंड लागतो. चला तुमच्यासाठी अजून एक प्रॅक्टिकल प्रश्न. एका गुंतवणूकदाराला अचानक इमर्जन्सीसाठी पैशांची गरज लागली, तर मग कोणत्या मालमत्तेत सर्वात जास्त लिक्विडिटी रिस्क असेल? शेअर बाजारात लिस्टेड असलेले इक्विटी शेअर्स की जमिनीचा एखादा तुकडा? बरोबर, जमिनीचा तुकडा विकायला जास्त वेळ लागू शकतो. आता आपण पाहूया क्रेडिट रिस्क, ज्याला डिफॉल्ट रिस्क असंही म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही ज्याला पैसे दिलेत तो कर्जदार व्याज किंवा मुद्दल वेळेवर परत करू शकणार नाही याची शक्यता. हे सगळं कर्जदाराच्या पैसे परत करण्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या हेतूवर अवलंबून असतं. म्हणूनच सरकारी बॉन्ड्स सर्वात सुरक्षित मानले जातात. आता एक विचार करायला लावणारा प्रश्न. समान मुदतीच्या सरकारी बॉन्ड्सच्या तुलनेत कॉर्पोरेट बॉन्ड्स सहसा जास्त व्याजदर का देतात? कारण अगदी साधं आहे. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये क्रेडिट जोखीम जास्त असते आणि त्या अतिरिक्त जोखमीची भरपाई म्हणून गुंतवणूकदारांना जास्त परतावा दिला जातो. सिंपल, हाय रिस्क हाय रिटर्न. पुढे आहे मार्केट रिस्क. ही एक अशी पद्धतशीर जोखीम आहे जी युद्ध, मोठे आर्थिक बदल अशा गोष्टींमुळे संपूर्ण आर्थिक बाजारावर परिणाम करते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जोखीम तुम्ही कितीही डायव्हर्सिफिकेशन केलं तरी पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. आणि 5वी बाह्य जोखीम आहे व्याजदर जोखीम. हे जरा नीट समजून घ्या. बॉन्ड्सच्या किमती आणि व्याजदर यांचं ना व्यस्त नातं असतं, म्हणजे 36चा आकडा असतो. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बाजारात असलेल्या जुन्या बॉन्ड्सच्या किमती कमी होतात आणि याचा सगळ्यात जास्त फटका लांबच्या मुदतीच्या बॉन्ड्सना बसतो. ठीक आहे, तर आपण 5 बाह्य धोके कोणते आहेत ते समजून घेतलं, पण धोके ओळखून काय उपयोग? त्यांना सामोरं कसं जायचं हे जास्त महत्त्वाचं आहे ना, नाही का? त्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. चला ते पाहूया. इथे 2 दृष्टिकोन आहेत. एक आहे पोझिशन घेणं. ही एक ॲक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे. यात विशिष्ट घटनांमधून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात यासाठी खूप जास्त ज्ञान आणि कौशल्य लागतं. दुसरा मार्ग आहे डायव्हर्सिफिकेशन. ही एक पॅसिव्ह स्ट्रॅटेजी आहे. यात जोखीम वेगवेगळ्या गुंतवणुकींमध्ये विभागली जाते. बहुतेक सामान्य गुंतवणूकदारांसाठी हाच एक शहाणपणाचा मार्ग आहे. आतापर्यंत आपण बाहेरच्या धोक्यांबद्दल बोललो, पण खरं सांगू, सगळ्यात मोठे धोके अनेकदा बाजारात नसतात,
ते असतात गुंतवणूकदाराच्या स्वतःच्या मनात. चला तर मग हा मानसिक खेळ कसा जिंकायचा ते पाहूया. हे विधान पहा. सर्वात प्रभावी भावना म्हणजे भीती, लोभ आणि आशा. याच 3 भावना आहेत ज्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर राज्य करतात. आणि या भावनांवर नियंत्रण मिळवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. पहिला मानसिक धोका आहे लॉस अव्हर्जन. याचा अर्थ आपल्याला नफा मिळवण्यापेक्षा नुकसान टाळायला जास्त आवडतं. म्हणजे बघा, 5,000 रुपये गमावण्याचं जे दुःख असतं ना, ते 5,000 रुपये मिळवण्याच्या आनंदापेक्षा नेहमीच जास्त असतं. दुसरं आहे हर्ड मेंटॅलिटी, म्हणजे कळपाबरोबर चालण्याची वृत्ती. सगळे जे करतायत तेच आपण करायचं, मग ते योग्य असो वा नसो. गर्दीच्या मागे धावायचं. आर्थिक बाजारात ही एक खूप मोठी चूक ठरू शकते. पुढे आहे कन्फर्मेशन बायस. यामध्ये काय होतं की आपण आपल्या आधीच्या मतांना किंवा विश्वासांना पटेल अशीच माहिती शोधतो, ऐकतो आणि वाचतो. आणि जी माहिती आपल्या मताच्या विरुद्ध असते तिच्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. रिसेन्सी बायस म्हणजे अलीकडेच घडलेल्या घटनांना भविष्यातील निर्णय घेताना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणं. जर बाजार नुकताच वाढला असेल तर लोकांना वाटतं तो वाढतच राहणार, आणि जर नुकताच पडला असेल तर भीती वाटते की तो अजून पडेल. आणि शेवटचा पण अत्यंत धोकादायक असा मानसिक सापळा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बायस. यात व्यक्तीला आपल्या ज्ञानावर आणि निर्णयांवर वस्तुनिष्ठतेपेक्षा खूप जास्त आत्मविश्वास असतो. त्यांना वाटतं की ते बाजाराला हरवू शकतात, पण लक्षात ठेवा, बाजार नेहमीच आपल्यापेक्षा जास्त हुशार असतो. चला, आपण या अभ्यास सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. आता तुमच्यासाठी एक अंतिम प्रश्न. हा प्रश्न तुमच्या तांत्रिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तुमच्या व्यावसायिक शहाणपणाची चाचणी घेईल. तर मग प्रश्न असा आहे, एक यशस्वी सल्लागार आपला जास्त वेळ कशावर खर्च करेल? ग्राहकाचा पोर्टफोलिओ सांभाळण्यावर की त्याच्या भावना सांभाळण्यावर? या प्रश्नाच्या उत्तरातच एका चांगल्या सल्लागाराचं रहस्य दडलेलं आहे. कारण शेवटी आकड्यांच्या पलीकडे जाऊन माणसांना समजून घेणंच खरं कौशल्य आहे. यावर नक्की विचार करा. Thank you so much for watching this video. Please like this video, share this video to your friends and relatives, comment your queries and subscribe this channel.